श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. विशिष्ट हेतूकरिता केलेली मैत्री अखेरपर्यंत टिकत नाही. समर्थ म्हणाले, आपल्या आयुष्यात अनेक मित्र आपल्या जीवनात येत असतात, परंतु मैत्रीचं नातं हे तेव्हाच टिकतं, हे तेव्हाच पाहायला मिळतं जेव्हा संकटाभावी प्रत्यक्षात तो मित्र आपल्या आयुष्यात नक्कीच येईल. परंतु विशिष्ट हेतूकरिता मैत्री आणि ते सुद्धा अखेरपर्यंत शक्यच नाही. कारण मानवी स्वभाव हा ज्याप्रमाणे स्वार्थी आणि मैत्रीच्या पवित्रेवर प्रकाश टाकत असते. खरे मित्र तेच असतात, संकटात सुद्धा आपल्याला साथ देतात. आता आपले मित्र ओळखायचे फक्त खायापुरते असतात की संकटाच्या वेळी धावून येणारे सुद्धा असतात. समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका, कुणालाही बोलू नका. कारण आपण सुद्धा कोणाचा तरी मित्र आहोत. ज्यावेळी आपल्या मित्रावर एखादी वेळी संकट उभं राहिलं तर आपल्याला सुद्धा जाता आलं पाहिजे. तो आपल्याला दररोज खायला देतो म्हणून जर आपण जात असू तर हे चुकीचं आहे. म्हणून खरे मित्र संकटात सुद्धा साथ देतात, तर स्वार्थी मित्र हेतू साध्य झाल्यावर तिथून निघून जातात. लक्षात ठेवा, आपण स्वार्थी बनायचंच नाही ना. कशाला स्वार्थी जीवन जगायचं? स्वार्थी होऊन जीवन जगण्यापेक्षा एखाद्या वेळी मदत कार्याला उभा राहा. म्हणून समर्थ म्हणाले, स्वार्थासाठी केलेली मैत्री आहे ना, ही वाळूच्या घरासारखी असते. ज्यावेळी समुद्रातलं पाणी जेव्हा भरती येते त्यावेळी ती वाळू सुद्धा नष्ट होते. बरोबर की नाही? म्हणजे ज्याप्रमाणे ज्या मैत्रीच्या मुळाशी स्वार्थ असेल, पैसा असेल, पद असेल किंवा कोणताही वैयक्तिक फायदा, ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यात अनेक मित्र हे पैशावाले असतात. बरोबर की नाही? मित्रमैत्रिणी, काही मित्रमैत्रिणी स्वार्थी असतात, काही शिकले सवरलेले असतात. जर पाहायला गेलो, प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा पाहायला मिळतो. ज्याच्याकडे पैसा आहे तो पैसा माझ्याकडे आहे म्हणून तो काय करत असतो, इतरांना कमी लेखतो. दुसरं म्हणजे ज्याच्याकडे काहीच नसतं तरी सुद्धा मीपणा, कारण माझ्यासारखं कोणीही नाहीये. तिसरं म्हणजे पद, माझं शिक्षण, मी अशा प्रकारे शिकलेलो आहे, माझ्यासारखं तुम्ही शिकूच शकत नाहीये. म्हणजे अशा प्रकारे काय झालेलं आहे, स्वार्थी. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले. आता आपण जर विचार केला ना, मैत्री ही तात्पुरती असते, परंतु मैत्री जरी तात्पुरती असली, जोपर्यंत आपला हेतू साध्य होतोय तोपर्यंतच अशा मैत्रीत गोडवा पाहायला मिळतो. जसा आपला स्वार्थ संपतो ना, तशी ती मैत्री आपोआप तुटत जाते. आपण विचार करायचो, अरे मी माझ्या मैत्रिणीसोबत किंवा मी माझ्या मित्रासोबत लहानपणापासून आम्ही एका शाळेत जायचो, जाताना सोबत जायचो, येताना सोबत यायचो, आम्ही 8-10 वर्षे सोबत राहिलो. परंतु आता आम्ही मोठे झाल्यानंतर आमचे रस्ते वेगवेगळे झाले. आमच्या मित्रमैत्रिणींमध्ये ताटातूट झाली. असं का? ताटातूट होण्याचं कारण काय? आता एकमेकांशी बोलत सुद्धा नाहीये. म्हणजे विचार जर आपण केला ना, ही मैत्री आपोआप का तुटली? कारण तर काहीच नाही. भांडण तर केलं नाही, कोणाशी वाद नाही. मग कारण काय? तर असलेला मीपणा, असलेला स्वार्थीपणा. समर्थ म्हणाले,
खऱ्या मित्राची पारख हा विचार आपल्याला खऱ्या आणि स्वार्थी मित्रांमधला फरक समजण्यास मदत करतो. खरा मित्र आपण ओळखायचा आहे असं सांगून कोणीही मित्र बनत नाही. त्यासाठी बघा, आपण सहजतेने रस्त्यातून जात असताना कोणी आपल्याशी बोललं की आपण लगेच बोलतो का तू माझा मित्र आहेस? नाहीये. त्याने असं काहीतरी कार्य केलं पाहिजे, त्यांनी आपल्याला असं काहीतरी मदत केली पाहिजे किंवा त्यांचे विचार आपल्याला पटले पाहिजे, जेणेकरून आपले विचार सुद्धा त्यांना पटले जातील. म्हणून समर्थ म्हणाले, भावनिक सुरक्षितता, निस्वार्थ हा मैत्रीतच खरा भावनिक आधार पाहायला मिळत असतो. निस्वार्थतेने आपल्याला जीवन जगायचं आहे. स्वार्थी होऊन जीवन जगू नका, समर्थ म्हणाले. कारण आपलं मैत्रीचं नातं आहे ना, हे दीर्घकालीन टिकत नसतं. आणि दीर्घकालीन जर टिकायचं असेल तर प्रामाणिकपणा आणि विश्वास असणं फार गरजेचं आहे. जर मैत्री, जर प्रामाणिकपणा आणि विश्वास जर नसेल तर तुमचं ते नातं आयुष्यभर दीर्घकालीन टिकणार नाही. समर्थांनी सुंदर बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेलंच आहे. एक जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये अनेक पक्षी होते, पशुपक्षी होते, परंतु एक हरिण आणि कावळा बघा प्रत्यक्षात जवळपास राहत होते. हरिण आणि कावळा यांची मैत्री खूप घट्ट होती. एकदा एका कोल्ह्याने हरणाला पाहिलं आणि विचार केला, जर हरणाचं मांस खाण्यासाठी मैत्री केली तर. कोल्हा हरणाजवळ गेला आणि गोड बोलून त्याच्याशी मैत्री करू लागला. हरिण भाबडं होतं, त्याने कोल्ह्याला मित्र मानलं. कावळ्याने त्याच वेळी हरणाला सावध केलं. कावळा वरून पाहत होता म्हणून त्या हरणाला त्यांनी सावध केलं. पण अपरिचित व्यक्तीवर, अपरिचित प्राण्यांवर एवढ्या लवकर विश्वास ठेवू नकोस. स्वार्थी मित्र संकटात सोडून जातात, पण हरणाने काही ऐकलं नाही. काही दिवसांनी कोल्ह्याने हरणाला एका शेतात घेऊन जाण्याचं नाटक केलं. जिथं शेतकरी जाळं लावून बसला होता. कोल्ह्याचा उद्देश होता हरिण जाळ्यात अडकावं आणि त्याला बघा प्रत्यक्षात मरायला सोडून तो मांस खावा. परंतु सुदैवाने हरणाचा पाय जाळ्यात अडकला. कोल्हा झाडामागे लपून वाट पाहू लागला. शेतकरी आल्यावर तो हरणाला सोडून पळून जाण्याचे नियोजन करत होता. हरणाने कावळ्याला मदतीसाठी बोलवले. कावळ्याने हुशारीने हरणाला बघा मरणाचं नाटक करायला सांगितलं. शेतकऱ्याने ते हरिण मेलेलं समजून ते जाळं काढलं. तोच कावळ्याने ओरडताच हरिण तिथून उठून बघा प्रत्यक्षात पळून गेला. कोल्ह्याचा जो प्लॅन होता, जी योजना होती, ती नक्कीच फसली आणि आपला हेतू साध्य न झाल्यामुळे तो तिथून निघून गेला. पण हरणाने तोपर्यंत कोल्ह्याचा स्वार्थी स्वभाव ओळखून मैत्री सुद्धा तोडली. म्हणून समर्थ म्हणाले, मित्र कसे असावेत, मित्रत्वाचं नातं आपल्या जीवनात कसं असावं. स्वार्थासाठी केलेली मैत्री कायम स्वरूपी नसते, ती लवकरच तुटत असते. केवळ प्रामाणिक मैत्रीच टिकत असते. मैत्री हे विश्वास आणि निस्वार्थ भावावर आधारलेलं नातं आहे. ज्या मैत्रीत
घेणं देणं हा हेतूच नसतो, तीच मैत्री अखेरपर्यंत टिकत असते. जय जय रघुवीर